वरण भातासोबत 30-30 बटाट्याची भाजी करण्यापेक्षा ही घोटलेल्या वांग्यांची भाजी करून बघा, अप्रतिम लागते. छोटे हिरवे वांगे घेतले, त्यांना छान बारीक कापून घेतले आणि पाण्यात टाकले. नंतर कढईत तेल घातलंय, त्यात मोहरी घातली, 2 अख्ख्या हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आणि मग त्यात जिरं, लसूण आणि हिरवी मिरची कुटून घातली आहे आणि मग त्यात हिंग घालायचं आहे आणि हळद घालायची. छान मस्त खमंग परतून घ्यायचं आहे. मग त्यात पाण्यात भिजवलेले वांगे टाकायचे, वांग्याचे काप, नाही तर ते काळे पडतात आणि मस्त परतून घ्यायचं आहे. मग त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. एक 10 मिनटं कमी गॅसवर वाफ काढून घ्यायची आहे. चवीपुरता मीठ घालायचं आहे. परत त्याला परतून घ्यायचं आहे आणि परतवल्यानंतर त्यात गरम पाणी घालायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही आहे. गरम पाणी थोडंसं घातल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवर 15 मिनटं होऊ द्यायचं आहे आणि मध्ये-मध्ये चेक करत राहायचं आहे आणि मग उलटणीच्या साहाय्याने त्याला छान स्मॅश करून घ्यायचं आहे. याला म्हणतात घोटलेली वांग्यांची भाजी. अप्रतिम लागते. नक्की करून बघा. वरून मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि